शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हवामान अंदाजाबद्दल. हवामान अंदाज आता कुठे पाऊस पडणार आहे, किती पडणार आहे आणि कधी पडणार आहे, महत्त्वाचं म्हणजे ते कधी पडणार आहे त्याबद्दल आता आपण सविस्तर व्हिडिओ बघू. तर मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्रात कित्येक दिवसापासून 1 जूनपासून जे आहे ना सक्रिय वातावरण होत असते, की वातावरण आता सध्या अजूनही पाहायला भेटत नाही आहे. आजची तारीख आहे 17 तारीख आहे. तर अजूनही महाराष्ट्रात आणि कुठेच पाऊस पडलेला नाही मनासारखा. तर अजून पेरण्या सर्व थांबलेल्या आहे का? आता जुलै महिना येणार आहे. तर अजून काही पाऊस आलेला नाही. तर त्याच्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपला हे जे आहे व्हिडिओ नवीन आहे. सर्व तज्ज्ञ आता वेगवेगळे व्हिडिओ अंदाज देत आहे. तर आणि गव्हर्नमेंट पण आपली सांगत आहे की या दिवशी पाऊस येते. कधी 15 तारीख सांगत नाही, ती आता 20 तारीख सांगू राहिले. तर नेमकं पाऊस कोण्या दिवशी येणार आहे त्याबद्दल आता सविस्तर माहिती आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. तर मित्रांनो, या आपल्या स्क्रीनवर पाहू. मित्रांनो, तर आता आपल्या स्क्रीनवर पाहणार आहोत आपण हवामान अंदाज. पाऊस नेमकं कुठे पडणार आहे. आपला पाऊस जे आहे पडण्याची प्रक्रिया जे असते ना, ते पहिले बाष्पीभवन होते. सूर्याच्या तापमानामुळे जे समुद्र, नद्या, नाल्या यामुळे जे पाण्याची वाफेतनी रूपांतर होते. तर त्याच्यानंतर जे आहे ते बाष्पीभवन झाल्यानंतर एक बर्फाचं जे या वाफेचं जे आहे ते संघटन होते, एकत्र येते आणि त्याची ढगातनी एक सतत वाफ एकत्र होते आणि जड होते. ते वाफ जे आहे जड होते, ढगाचे रूपांतर होते. त्याच्यानंतरच पाऊस आपल्या पृथ्वीवर पावसाचे रूपांतर होते. तर मित्रांनो, आजची 17 तारीख आहे. 17 तारखेतनी पाऊस कुठे चालू आहे? केरळमध्ये, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातनी काही भाग, कोकण साईड हे जे आहे ना, हे कोकण साईड याच्यातनी चालू आहे. ते मुंबईचा काही भाग मुंबईचा पण येते याच्यातनी. तर ईशान्य भारत, तर हे जे आहे ना, हे व्याप्ती जे आहे गुजरातपासून तर केरळपर्यंत हे सर्व अरबी समुद्राच्या काठाले सध्या आता पाऊस कुठे कुठे कोणत्या जिल्ह्यातनी पडत आहे. सर्व इकडे व्याप्त नाही झाला. तर मित्रांनो, आता जे आहे 18 जूनमध्ये महाराष्ट्रातनी उर्वरित हे जे आहे काही भाग आहे ना ते पडल. त्याच्यानंतर जरासा मध्य प्रदेशमध्ये जाईल या साईडला. तर मध्य प्रदेशच्या नंतर छत्तीसगडमध्ये पोहोचा पुरे महाराष्ट्रातनी झाल्यावर. तर त्याच्यानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगाल. म्हणजे असं आता 18 तारखेला जे आहे ते ढगाळ वातावरण राहील. सर्व इकडे ढगाळ वातावरण बनेल. त्याच्यानंतर 19 जूनमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, विदर्भ, तेलंगणा या भागातनी जे आहे मित्रांनो, या भागातनी आता 19 जूनच्या तारखेला ढगाळ वातावरण राहील. काही जिल्ह्यातनी पावसाची पण शक्यता राहील, म्हणजे पाऊसही पडेल. तर त्याच्यानंतर 20 जूनमध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश असे 20 तारखेला या साईडले पाऊस पडेल. तर मित्रांनो, 21 जूनमध्ये उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश म्हणजे हे जे उत्तर भारत आहे याच्यातनी जर पाऊस गेला समजा मित्रांनो, सर्व भारतातनी पाऊस हे आता म्हणजे सर्व भारतातनी जे आहे वातावरण बनवून जाईल. म्हणजे मोसम जे आहे चांगल्या पद्धतीचं बनेल. 21 तारखेपर्यंत मित्रांनो तुम्ही पेरणी काही करून बघा. 21 तारखेपर्यंत थांबा. 21 तारखेच्या नंतर जे पाऊस येणं पाणी जर पडले तर पेरणीचा विचार करता येते, जसं आपलं महाराष्ट्र सरकार जे आहे सांगतच आहे सध्या. तर मित्रांनो, घाई काही करू नका, अति घाई संकटात नाही असं होईल. शेतकरी मित्रांनो, मागाचं बियाणं आहे तिथं आपण माहिती देतो. त्याबद्दल तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. कोणत्या भागातनी अंदाज नेमका कोण्या जिल्ह्यातनी पाहिजे तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत